महाराष्ट्रातल्या जनतेनं राज्यातलं सरकार हे 5 वर्षासाठी निवडून दिले। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलाय आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी। भाजप सरकारला शिवसेनेने दिलेल्या नोटीस पिरियडवर आता विविध राजकीय पक्षाचे नेते हे भाष्य करत आहेत। माजी मंत्री माजी मुख्यमंत्री हे सुद्धा शिवसेने कधीही पाठिंबा काढून घेऊ शकते असे वक्तव्य करत आहेत। या संपूर्ण घटनेबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करू। शिवसेना कोणत्याही क्षणी सरकारचा पाठिंबा काढून घेईल असं वक्तव्य केले जात आहे। नेमकी परिस्थिती काय आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करेल, कारण हे जनतेनं मोठ्या आत्मविश्वासानं भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये निवडून दिलेले हे सरकार आहे आणि कार्यक्षमपणानं सरकारचा कारभार या राज्यामध्ये चाललेला आहे। जे सरकार पडावं म्हणून जे लोक देव पाण्यात घालून बसलेले आहेत त्यांना हीच 5 वर्ष काय पण पुढची 5 वर्ष सुद्धा या महाराष्ट्रातली जनता त्यांच्या हातामध्ये सत्ता देणार नाही। माजी मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की भाजपची लाट आता उसरलेली आहे आणि फक्त दुसऱ्या पक्षांना नेते आपल्या पक्षात घ्यायचं आणि त्यांची जी काही संख्याबळ दिसते हे फक्त राजकीय सूज आहे। माजी मंत्री जयंत पाटील साहेबांनी स्वतःच आता आत्मपरीक्षण करावं। सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 62 जागा असताना त्यांना 62 जिल्हा परिषदेसाठी उमेदवार सुद्धा मिळू शकले नाहीत। त्यामुळे नेमकी लाट कुणाची ओसरलेली आहे हे आता त्यांनी स्वतः विचारावं, म्हणजे त्यांना समजेल की नेमकी लाट कुणाची ओसरलेली आहे। हे होते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि यांचा दावा आहे की हे सरकार कोणत्याही परिस्थितीत 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करेल। व्हिडिओ जर्नलिस्ट आम्ही सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, वाळवा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।